भाजीत भाजी मेथीची आणि मेथी माझ्या प्रीतीची असं काहीतरी माझे नवरोबा बोलले तर यात मला काय नवल वाटणार नाही. कारण की ना ही मेथी त्यांच्या खूपच आवडीची आहे बरं का. आणि ही मेथी म्हणजे मेथीची भाजी बरं का, दुसरं कोणी नाही. आणि आज ना माझ्या नवरोबाला जशी आवडती तशी ग्रेव्हीवाली मेथीची भाजी मी बनवणार आहे. त्याच्यासाठीच ना पहिले तर निवडलेली मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ धुतलेली भाजी बारीक कट करून घेतली. आता इथं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठी कच्चे शेंगदाणे, थोडासा लसूण आणि जेवढं तिखट पाहिजे ना त्या हिशोबाने हिरवी मिरची घेतली. आम्हाला तर ही भाजी झणझणीतच खायला आवडते म्हणून ना मी जरा जास्तच मिरच्या घेतल्या होत्या. नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट बनवून घेतली. मग काय घेतली ना आता भाजी बनवायला. पहिले तर तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि लसणाची फोडणी देऊन थोडीशी हळद टाकून तयार केलेली पेस्ट ॲड केली आणि चांगली परतून घेतली. नंतर ना त्यामध्ये चिरलेली मेथी टाकून मिनिटभर चांगली परतून घेतली आणि आता ना ग्लासभर पाणी ओतून चवीनुसार मीठ टाकलं आणि ही भाजी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतली. आणि आता इथे तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजली तर होतीच, पण चांगली दाटसर पण झाली होती. आणि हो, लग्नाच्या आधी आमच्याकडे तर फक्त मेथीची सुकी भाजी बनवायचंच मला माहीत होतं, पण ही अशी पातळ भाजी मी तर इकडे येऊनच शिकले. आणि हो, मला पण खूप आवडते अशी मेथीची पातळ भाजी. तुम्ही पण बनवता का अशी मेथीची पातळ भाजी? कमेंट करून नक्की सांगा. लागलीच भात शिजाय टाकला आणि भाकरी पण बनवून घेतल्या आणि लगेचच गरमागरम जेवण पण आटपून घेतलं.